या माझ्या महाराष्ट्रामधल्या प्रत्येक माता माऊलीनं, प्रत्येक माता भगिनीनं मासाहेबांचे एक एक विचार, एक एक गुण आपल्या अंगात हमण्यामध्ये, रक्ताच्या प्रत्येक थेंबाथेंबामध्ये ते भिनवले पाहिजेत, ते रुजवले पाहिजेत, ते अंगीकृत केले पाहिजेत. तरच मासाहेबांसारखं एक महान जाजवले व्यक्तिमत्व या महाराष्ट्राच्या मातीमध्ये पुन्हा एकदा जन्माला येईल आणि पुन्हा एकदा शुभराजे घडतील आणि पुन्हा एकदा ना भूतो ना भविष्यती असा इतिहास घडल्याशिवाय राहणार नाही. प्रथमतः आपल्या सर्वांना जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. खरं तर ज्या माऊलीनं या महाराष्ट्राच्या मातीमध्ये रवलेली गुलामगिरीची पहाड काढून गुलामगिरीच्या छाताडावरच ती पार रवली, त्याचप्रमाणे श्री ही शेणकालाची पत्नी आणि आनंदकालाची माता आहे हे ज्यांनी जगाला दाखवून दिलं ते राष्ट्रमाता राजमाता मासाहेब जिजाऊ यांच्या जयंती. मासाहेबांना जयंतीच्या निमित्तानं मी प्रथमतः त्रिवार वंदन करतो, अभिवादन करतो. खरं तर मित्रांनो, आज आपण म्हणत असतो की राजे तुम्ही पुन्हा जन्माला या, राजे तुम्ही पुन्हा जन्माला या. पण जिजाऊ गर्भातल्या गर्भात मारले जात आहेत. पण सांगा मित्रांनो, राजे कशी जन्माला येतील? अरे कसे उमलतील फुलं अशा काळ्या तोडल्यावर, आणि कसा पेटेल दिवा अशा पंत्या फोडल्यावर, आणि कशी घडेल जिजाऊ गर्भात मुली मारल्यावर, कशी घडेल जिजाऊ गर्भात मुली मारल्यावर. त्यामुळे आज आपल्याला आपल्या महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा मासाहेबांसारखं एक महान जाजवले व्यक्तिमत्व जर घडवायचं असेल तर या माझ्या महाराष्ट्रामधल्या प्रत्येक माता माऊलीनं, प्रत्येक माता भगिनीनं मासाहेबांचे एक एक विचार, एक एक गुण आपल्या अंगात हमण्यामध्ये, रक्ताच्या प्रत्येक थेंबाथेंबामध्ये ते भिनवले पाहिजेत, ते रुजवले पाहिजेत, ते अंगीकृत केले पाहिजेत. तरच मासाहेबांसारखं एक महान जाजवले व्यक्तिमत्व या महाराष्ट्राच्या मातीमध्ये पुन्हा एकदा जन्माला येईल आणि पुन्हा एकदा शुभराजे घडतील आणि पुन्हा एकदा ना भूतो ना भविष्यती असा इतिहास घडल्याशिवाय राहणार नाही, असा इतिहास घडल्याशिवाय राहणार नाही याची शाश्वतीची गवाही या ठिकाणी या तुम्हाला कार्यक्रमाच्या निमित्ताने आज मी तुम्हाला देतो. खरं तर तुमचं आमचं सर्व बहुजन समाजाचं अखंड हिंदवी स्वराज्य निर्माण करणाऱ्या मासाहेब जिजाऊंच्या जीवन कार्याला, त्यागाला, समर्पणाला आज मी जयंतीच्या निमित्तानं मानाचा मुजरा करतो, त्रिवार वंदन करतो आणि या ठिकाणी मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.